नमस्कार विद्यार्थी मित्र, सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवोदय मिशन ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये। पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 7वी स्कॉलरशिप आणि सिलेबस नुसार 29.3 पाहत आहोत। या अगोदर आपण याच चॅनलवर 29.1 आणि 29.2 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। ज्यांनी पाहिले नसतील त्यांनी प्लेलिस्ट मध्ये जाऊन पाहायचे। ओके, आणि जर चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा। तर पहा, आज आपण या ठिकाणी 29वा धडा नफा तोटा सूट आणि कमिशन या धड्यामधील 29.3 मधील पहिला प्रश्न पाहूया। पहा, या ठिकाणी पहिला प्रश्न सर्वांना या ठिकाणी दिसतोय। इथे दिलंय, एक दुकानदार मोबाईलच्या छापील किमतीवर 12% सूट देतो। किती टक्के? 12% सूट देतो। त्याने एक मोबाईल 26,400 ला विकला, तर त्या मोबाईलची छापील किंमत आपल्याला किती आहे असे विचारले। तर लक्षात घ्या, सोपं गणित आहे। इथं याचं फक्त छापील किंमत आणि या साईडला लिहायचं विक्री, काय लिहायचं? विक्री। ओके, इथपर्यंत लक्षात आलं? छापील किंमत आणि विक्री इथपर्यंत लिहिल्याच्या नंतर फक्त आता आपल्याला छापील किंमत दिलेली नाहीये सुरुवातीला, तर आपण गृहीत धरायची 100 रुपये। समजा आपण जर छापील किंमत घेतली, किती घेतली? 100 रुपये। तर या ठिकाणी दुकानदार किती सूट देतो? 12% सूट देतो। म्हणजे 100 रुपयाची वस्तू तो कितीला विकणार आहे? तर 88 रुपयाला विकणार आहे। इथपर्यंत लक्षात आलं? आता मोबाईलची तर एक विक्री किंमत दिलेली आहे, मग विक्रीच्या खाली लिहूया 26,400 आणि या ठिकाणी छापील किंमत एक्स घेऊया। इथपर्यंत समजलं की या ठिकाणी उत्तर येऊन जाईल तुमचं। पहा, क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर येईल 88x बरोबर 100 गुणिले 26,400 एक्स बरोबर 100 गुणिले 26,400 भागिले 88। ओके, 4 1 4, 4 2 8, 4 2 8। त्यानंतर इथं जर भाग दिला आपण तर किती देईल? 4 1 4, 4 2 8 होईल, उरतील 2, 4 5 20 होईल, 25 उरतील। त्यानंतर 22 1 22, 22 1 22 होईल। त्यानंतर 4 होतील, 22 2 44 होतील आणि हे 2 शून्य। ओके, काय राहिलं शिल्लक? 25 गुणिले 1200। इथपर्यंत लक्षात आलं? 2 शून्य देऊन घेऊया। 25 2 50, 7 5 येतील, 25 1 25 आणि 5 30। म्हणजेच आपल्या या ठिकाणी छापील किंमत किती आलेली आहे? तर 30,000। ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळेल। ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया। प्रश्न क्रमांक 2 पहा, एका यंत्राची छापील किंमत आपल्याला 5,000 आहे। दुकानदार छापील किमतीवर शेकडा 10% सूट देतो। म्हणजे ह्या 5,000वर 10% जर सूट दिली, पहा छापील किंमत किती आहे? 5,000, याच्यावर 10% सूट म्हणजे 10/100, कडीचे 2 शून्य कट करा आणि उत्तर येईल 500। म्हणजे 5,000वर जर त्याने 10% सूट दिली तर किती सूट दिली? 500 रुपये। पुढे वाचूया। जर ते यंत्र दुकानदाराने 4,250 ला खरेदी केले असेल तर त्याला किती नफा झाला? आता लक्षात घ्या, खरेदी कितीला केली त्याने? 4,250 ला। ओके, आणि तिने जी किंमत आहे त्याची 5,000 आहे, त्याच्यावर किती डिस्काउंट दिलाय? तर 10% डिस्काउंट दिल्यावर यंत्र कितीला पडेल? तर आता या 5,000 मधून हे 500 मायनस जर केले, 5,000 वजा ही सूट आहे 500, बरोबर आहे? तर हे होईल 4,500 रुपयाला। म्हणजे छापील किंमत 5,000 आहे, परंतु 10% डिस्काउंट दिल्यामुळं 10% डिस्काउंट देतात कितीला? 4,500 ला। आणि दुकानदाराने 4,200 ला खरेदी केले ते। आता ही काय असणार आहे? विक्री किंमत। काय असणार आहे? विक्री किंमत। आता खरेदी किंमत माहिती आपल्याला, खरेदी किंमत किती आहे? 4,250। मग आपल्याला काय विचारले? किती नफा होईल? तर नफ्याचं सूत्र आपल्याला पाठ पाहिजे। नफा बरोबर काय आहे? तर नफा बरोबर विक्री वजा खरेदी, हे आपलं सूत्र आहे। विक्री आहे 4,500 वजा खरेदी आहे 4,250, किती नफा होईल? तर या ठिकाणी 250, म्हणजे 250 रुपये या ठिकाणी नफा होणार आहे। ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर आपलं बरोबर।
ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 3 पहा. एका टेबलाची छापील किंमत 5,500 आहे. विक्रेता या किमतीवर शेकडा 10% सूट देतो. म्हणजे या किमतीवर 10% काय देतो? सूट देतो. मग लक्षात घ्या, 5,500 याचे 10,000% आपण काढले तर पहा ते येतील 550 रुपये सूट देतो. याचा अर्थ 5,500 मधून आपल्याला 10% काय देतो? तो सूट देतो. म्हणजे 550 रुपये काय करतो? तो सूट देतो. म्हणजेच या ठिकाणी विक्री किंमत किती होणार आहे? तर विक्री किंमत बरोबर 5,500 वजा 550 म्हणजे होणार आहे 4,950 ही होणार आहे विक्री. ओके, 10% सूट देतो. तरीही विक्रेत्याला शेकडा 10% नफा होतो. वस्तू त्याने 4,950 ला विकली तरी त्याला 10% काय होणार आहे? नफा होणार आहे. तर त्या टेबलची आपल्याला खरेदी किंमत विचारलेली आहे. ओके, तर पहा आता वस्तूची विक्री किंमत माहिती आपल्याला, तरीही 10% नफा होतो. म्हणजे जर 100 रुपयाची वस्तू असेल 100 रुपयाची तर ती कितीला? 110 ला विकल्या जाईल. आता ही विक्री किंमत आहे 4,950. आपल्याला खरेदी किंमत X म्हणावं लागेल. क्रॉस गुणाकार जर केला तर काय होईल? 4,950 गुणिले 100 आणि भागिले काय होईल? 110. 0 कट होईल. त्यानंतर 11 1 11, 11 चौक 44 होईल. 5 उरतील, 11 5 55 होईल. 0ला 0 होईल. आणि या 10ने याला जर गुणलं तर 4,500 या ठिकाणी आपलं काय येणार आहे? खरेदी किंमत असणार आहे. ओके, 4,500. तर पहा या ठिकाणी सुरुवातीला काय सांगितलंय परत एकदा सांगतो. छापील किंमत 5,500 आहे, त्यावर 10% सूट दिली. पहा 5,500 चे 10% काढले तर ते येतात 550. ते जर या किमतीमधून वजा केले तर ही जी किंमत आहे ती असणार आहे आपली विक्री किंमत. परत काय म्हणतो? विक्रेता शेकडा 10% नफा होतो तरी देखील. मग याच्यावरचा 10% नफा जर काढायचा असेल तर 100 रुपयाची वस्तू 110 ला, तर X रुपयाची वस्तू 4,950 ला क्रॉस गुणाकार करून सोडवायचं. ओके, चला तीन प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न क्रमांक 4 पाहूया. एक साडीच्या छापील किमतीवर 20% सूट देऊनही दुकानदाराला 20% नफा होतो. तर साडीच्या खरेदीची किंमत आपल्याला दिलेली 1,500, तर छापील किंमत आपल्याला विचारली. तर लक्षात घ्या, अशा प्रकारचं जर गणित आलं तर याची शॉर्ट ट्रिक्स लक्षात ठेवायचं. 20% काय झाला या ठिकाणी? प्रॉफिट, बरोबर आहे, म्हणजे नफा झालाय. त्यानंतर 20% काय दिलाय? डिस्काउंट. 20% काय दिलाय? डिस्काउंट. ओके, तर अशा वेळेस लक्षात ठेवायचं CP इंटू 20% काय आहे या ठिकाणी? प्रॉफिट आहे आणि 20% डिस्काउंट आहे. मग 20% प्रॉफिट या ठिकाणी लिहायचा 100 रुपयाची वस्तू 120 ला आणि 20% डिस्काउंट म्हणजे 100 रुपयाची वस्तू 80 ला. आता आपल्याला ही खरेदी किंमत दिलेली आहे, CP दिलेली किती? 1,500 गुणिले 120/80. कडीचे 0 कट करून टाका. 4 2 8 करा. 4 त्रिकोण 12, 15 त्रिक या ठिकाणी किती होईल? 45. आणि 2 0 देऊन टाका. त्याला भागिले 2. 2 1 2 2 2 4 2 2 4 थोडला 1 2 5 10 0ला 0. या ठिकाणी 2,250 रुपये ही काय असणार आहे? छापील किंमत असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 मध्ये. ओके, लक्षात घ्या इकडं 20% प्रॉफिट म्हणजे 100 रुपयाची वस्तू 120 ला आणि 20% डिस्काउंट म्हणजे 100 रुपयाची वस्तू 80 रुपयाला. हे लक्षात घ्या, इथं आपण त्याला या सूत्रात ठेवायचं. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 5 पहा. वस्तूची किंमत 15% ने वाढवून त्यावर शेकडा 5% सूट दिली तर शेकडा नफा या ठिकाणी किती आपल्याला विचारले. तर पहा वस्तूची किंमत 15% ने वाढवली म्हणजे जर आपण मूळ किंमत सुरुवातीची जी किंमत आहे ती जर आपण 100 गृहीत धरली, किती? 100, तर 15% वाढवून 15% वाढवायचे याच्यामध्ये
15% वाढ जर केली तर काय होईल, 100ची वस्तू 115 रुपयाला होईल. आता काय करायचंय पुढं, त्यावर 5% सूट दिली म्हणजे आता काय करायचं, 5% काय करायची, सूट द्यायची. आता 5% कशाची काढायची आपल्याला, 115ची. ओके, ते 115चे जर आपण 5% काढले तर काय होईल, 5 1 5 5 2 10 शून्याला 0, इथं राहील 115 भागिले 20, 20 1 20, 20 25 100 होईल. या ठिकाणी 15 उरतील, परत भाग जात नाही म्हणून इथं 0 दिला, आपला दशांश दिला, तर 15 तो इथे येईल 0. त्यानंतर 20 7 140 होईल, 10 होतील आणि 20 25 100, म्हणजेच 5.75 या ठिकाणी आपलं 5% सूट दिली तर इतके रुपये होतील. आता ते 115 बरोबर आहे, आणि त्याच्यामधून आपल्याला काय करायचंय, 5.175 जर वजा केले तर ते 115 वजा 5.75 हे वजा केले तर हे उत्तर येईल पहा आपलं 109.25. तर लक्षात घ्या, आता किंमत आली आपली, काय किंमत, तर शेकडा नफा किती विचारलाय. आता लक्षात घ्या, मूळ किंमत किती आहे आपली, 100 रुपये. तर आपल्याला आता 109.125 आलेला आहे, म्हणजेच नफा किती होईल आपल्याला, नफा बरोबर 109.25 वजा 100, तर उत्तर येईल आपलं 9.25%. ऑप्शन क्रमांक 3 मध्ये उत्तर पाहायला मिळेल. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 6, एक दुकानदार कॅमेऱ्याच्या छापील किमतीवर 8% काय देतो, सूट देतो. त्याने एक कॅमेरा 4600 रुपयाला विकला, तर त्या कॅमेऱ्याची आपल्याला छापील किंमत विचारली. तर पहा, छापील किमतीवर किती, 8% सूट देतो. ओके, ते इथं खूप सोपं गणित आहे, फक्त लिहायचं नाव छापील किंमत आणि या ठिकाणी लिहायचं विक्री किंमत. झालं, आपलं गणितच झाले. आता छापील किमतीवर 8% सूट देतो, याचा अर्थ छापील किंमत जर 100 असेल तर विक्री किंमत असणार आहे 92, आणि या ठिकाणी आपल्याला कॅमेऱ्याची विक्री किंमत दिलेली आहे 4600, आणि या ठिकाणी छापील किंमत x गृहीत धरा, क्रॉस गुणाकार करा, झालं आपलं उत्तर. 92x बरोबर 100 गुणिले 4600, x बरोबर 100 गुणिले 4600 भागिले 92. आता 46 1 46, 2 0 जशाला तसे, आणि 46 दोन्ही 92. त्यानंतर 2 1 2 आणि 2 5 10, शून्याला 0, आणि 50 गुणिले 100, म्हणजेच ते उत्तर येईल 5000 रुपये आपली असणारे छापील किंमत, आणि ती असणारे ऑप्शन क्रमांक 1 मध्ये. खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला प्रत्येक गणित या ठिकाणी समजून दिलेलं आहे. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. ओके, चला आता पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 7 पहा, गोपीचंदला 50,000च्या खरेदीवर 40% सूट देतो. आता गोपीचंद 50,000च्या याच्यावर 40% सूट देतो, म्हणजे लक्षात घ्या, एखाद्याने जर गोपीचंदकडून 50,000ची खरेदी केली तर तो 40% सूट देतो. म्हणजे लक्षात घ्या, इथं लिहूया आपण गोपीचंद, आणि इथं लिहूया 50,000, याच्यावर किती सूट देतो, 40%, म्हणजे 40/100, कडीचे 2 0 कट, 4 5 20, आणि हे 1 2 3 0, म्हणजे 20,000 सूट देतो. ओके, 20,000 देतो. तर या ठिकाणी गोपीचंद 20,000 जर सूट देत असेल तर खरेदी केल्यावर तर ते 50,000ची वस्तू कितीला विकत असेल, 30,000ला. ओके, म्हणजे त्याला मिळणारी जी रक्कम आहे कोणाला, गोपीचंदला, ती असणार आहे 50,000 वजा 20,000, आणि उत्तर येणार आहे 30,000. ओके, त्याला ही मिळणारी रक्कम असणार आहे कोणाला, गोपीचंद, आपलं गोपीचंदला. आता पुढे वाचूया. हिरालाल तेवढ्याच रकमेच्या खरेदीवर 25% सूट देतो. आता रक्कम तेवढीच म्हणजे 50,000 आहे,
मग इकडल्या साईडला लिहूया हिरालाल 50,000वर किती सूट देतो? तर देतो 25%. ओके, कडीचे शून्य कट, 25 5 1,600 आणि 2 शून्य म्हणजे 12,500 सूट देतो. ओके, मग त्याला हिरालाल कितीला वस्तू विकतो 50,000ची? तर ती येईल बघा 50,000 वजा 12,500 म्हणजेच तो विकणार आहे बघा 37,500 ला. ओके, हिरालाल. आता पुढे पुढे वाचूया. व आलेल्या रकमेवर पुन्हा 15% सूट देतो. म्हणजे आलेली जी रक्कम आहे ही याच्यावर परत हिरालाल काय करतो 15% सूट देतो. मग काय करायचं 37,500 गुणिले 15/100. कडीचे शून्य परत कट. 15 आणि 375 यांचा जर गुणाकार केला आपण तर पण तो येईल पहा 5,625. ओके, परत इतकं काय करतो तो सूट देतो म्हणजे 5,625 रुपये परत सूट देतो. ओके, मग आता उरलेली जी रक्कम आहे हिरालालची, उरलेली रक्कम बरोबर काय होईल 37,500 वजा 5,625 बरोबर आहे. तर 31,875 रुपये हिरालाल ती वस्तू फायनल विकवतो. कितीला? 50,000ची 31,875 ला. ओके, तर हिरालाल गोपीचंद पेक्षा किती रुपये कमी अथवा जास्त मिळवितील? आता हे काय विचारलं आपल्याला? हिरालाल गोपीचंद पेक्षा किती रुपये कमी अथवा जास्त मिळवतील असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. आता पहा काय केलेलं आहे या ठिकाणी. इथं 50,000ची वस्तू गोपीचंदने विकली 30,000ला आणि हिरालालने विकली 31,875. ओके, तर इथे विचारलं किती रुपयाने कमी अथवा जास्त मिळतील कोणाला? गोपीचंदला. मग या ज्या रकमेला विकलेल्या वस्तू आहेत त्यांची करायची वजाबाकी म्हणजे त्याचा आपण फरक काढायचा. फरक बरोबर काय होईल 31,875 वजा 30,000. दोघांची वजाबाकी केली तर ती येते 1,875 आणि हे येईल जास्त कोणाचं विचारलं? हिरालाल म्हणे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर बरोबर असणार आहे. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 8. लक्ष्मणरावने 10,500चे शेअर्स विकत घेतले, त्यावर 0.5% दलाली दिली. तर दलालीसह शेअर्सची खरेदी किंमत आपल्याला विचारली. तर दलालीसह म्हणजे जे शेअर्स घेतले ती रक्कम आणि दलाली दिलेली रक्कम या दोघांची बेरीज असते. तर लक्षात घ्या दलाली दिलेली 0.5% म्हणजे शेअर्स किती आहेत आपले? शेअर्स आहेत 10,500 रुपये. ओके, याच्यावर 0.5% दलाली आहे. किती आहे? दलाली आहे 0.5%. मग आता 10,500चे 0.5% आपल्याला काढायचे. आता इथं पॉइंट आहे मग इथं दशांश चिन्ह घालवण्यासाठी इथे एक शून्य वाढवला तर दशांश चिन्ह निघून जाईल. म्हणजेच काय राहील 10,500 गुणिले 5 आणि भागिले 100 1,000. 1 2 1 2 कट 5 1 5 5 2 10. ओके, त्यानंतर काय होईल 5 1 5 5 2 10 5 नाही 2 5 10 होईल. काय होईल 2 5 10 परत 2 2 4 होईल. एक उरला भाग जात नाही म्हणून पॉईंट 2 5 10 52.5 होईल. 2 5 10. ओके, 52.5 म्हणजे दलाली किती दिली? 52.5 रुपये दलाली जाईल. दलाली किती असेल? दलाली जाईल पहा 52.5 रुपये म्हणजे 52.5. आता इथे विचारले खरेदी किंमत किती झाली दलाली सह म्हणाले. मग आता शेअर्स आणि प्लस दलाली जर केली तर आपलं उत्तर येऊन जाईल. शेअर्स आहेत 10,500 अधिक दलाली आहे 52.5. तर हे उत्तर येईल 10,552.5. तर ऑप्शन क्रमांक
3 मध्ये आपल्याला या ठिकाणी उत्तर पाहायला मिळेल. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 9. एका दुकानदाराने 20 वस्तूच्या खरेदीवर 5 वस्तू फुकट दिल्या तर शेकडा किती टक्के सूट दिली असा प्रश्न आहे. पहा आता 20 वस्तूच्या खरेदीवर 5 वस्तू फ्री आहेत. ओके, 20 वस्तूच्या म्हणजेच 20 अधिक 5 किती झाल्या वस्तू 25. तर या 25 पैकी 5 वस्तू कशा येतात फ्री येतात. ओके, 5 वस्तू कशा आहेत फ्री आहे म्हणजेच डिस्काउंट काय डिस्काउंट किती होईल तर 25 पैकी 5 वस्तू. ओके, आणि शेकडा म्हणजे 100 निघून 25 एक 25 25 चौक 100 आणि 4 पंचे 20. 20% हे उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 1 मध्ये पाहायला मिळेल. लक्षात आलं का? पहा काय म्हणते 20 वस्तूच्या खरेदीवर 5 वस्तू फुकट आहेत म्हणजे 20 आणि 5 किती झाल्या वस्तू 25. मग 25 वस्तूपैकी फुकट किती आहेत म्हणजे फ्री किती आहेत 5 म्हणजे 25 पैकी 5 आणि याचा शेकडा काढायचा म्हणजे 100 निघून यायचं. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 10. सदाभाऊने आंब्याची 300 कलमे प्रत्येकी 250 याप्रमाणे विकली. विक्रीतून सदाभाऊला शेकडा 2% दराने आडत मिळाली तर सदाभाऊंना किती आडत मिळाली असे विचारले. तर पहा सदाभाऊने विक्री किंमत सदाभाऊची काय असणार आहे विक्री किंमत बरोबर 300 कलमे 250 दराने विकली म्हणजेच याचं उत्तर येणार आहे पहा 25 त्रिक 75 7,75,000 रुपये ही झाली विक्री किंमत. मग आडत किती आहे आडत आहे 2%. किती आहे 2%. त्या 75,000चे जर आपण 2% काढले तर त्याचं उत्तर येणार आहे पहा कडीचे 2 शून्य कट 75 2 150 होईल आणि शून्याला 0. आडत होणार आहे आपली 1,500 म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर आपलं अगदी बरोबर असणार आहे. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा प्रश्न क्रमांक 11 आणि या स्वाध्यायामधला सर्वात शेवटचा प्रश्न आहे. पहा तुमच्या ओळखीचं जर कोणी नवोदयची तयारी करत असेल तर नवोदय मिशन हे आपलं प्ले स्टोअरला ऍप्लिकेशन आहे. यामध्ये रेकॉर्डेड बॅच त्यानंतर टेस्ट फ्री टेस्ट भरपूर प्रमाणात या ठिकाणी नवोदयचा डाटा उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे जर तुम्ही NMMS याची जर तयारी करत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. या चॅनलवर सर्व स्वाध्याय तुमचे आणि सर्व शालेय सिलेबसचे व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत. आणि टेस्ट सिरीज जर तुम्हाला NMS ची पाहिजे असेल तर हेच नवोदय मिशन ऍप डाउनलोड करून ठेवा. ओके, चला तर आपण वेळ न घालवता शेवटचा प्रश्न समजून घेऊया. समान किंमत असलेल्या 2 वस्तू अनुक्रमे 10% व 12% सूट दिल्यानंतर त्या दोन्ही मधला फरक 12 रुपये आहे तर त्या वस्तूची छापील किंमत आपल्याला विचारली आहे. तर पहा खूप सोपा प्रश्न आहे. पहा आता डिस्काउंट मधला या ठिकाणी फरक दिलेला आहे 12. ओके, तर डिस्काउंट किती आहे 10 12% म्हणजे 12 वजा 10 बरोबर किती आला फरक तर 2. किती आला 2%. मग हे 2% म्हणजे किती येतं 12 रुपये. मग 2% बरोबर किती आले 12 रुपये. तर 1% म्हणजे किती येईल म्हणजे 1% बरोबर किती येईल तर 12 भागिले 6 2 म्हणजे 6 येईल. 1% म्हणजे किती येईल 6. आपल्याला छापील किंमत विचारली मग 1% म्हणजे 6 तर 100% म्हणजे किती येईल तर 100 गुणिले 6 600. तर या ठिकाणी आपली छापील किंमत असणार आहे 600 रुपये. तर ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. ओके, चला तर भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.